लिंक शेअर करून द्या. नाही पटत. हां तुझं पूर्ण. हां तुम्ही फोटो काढा. बॅक साईड काढा सर एक. मागून घ्यायचं. लिंक शेअर करा. लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या होणाऱ्या संभाव्य लिलावाच्या निमित्ताने बोलवलेल्या आजच्या या चिंतन बैठकीमध्ये उपस्थित असलेले ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते आदरणीय तात्यासाहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या शेतकरी सहकारी सूतगिरणीमध्ये जे सभासद आहेत, या परिसरातील जे शेतकरी बांधव, जे हितचिंतक आहेत, कामगार आहेत, त्यांनी त्यांच्या घामाने कष्टाने या सूतगिरणीच्या चांगल्या वाईट दिवसामध्ये ही सूतगिरणी चालू राहील, उभी राहील आणि लोकांच्या सेवेमध्ये राहिले, आक्षेपोटी सतत काम करत राहिले ते सर्व कामगार मंडळी, सर्व माझे हितचिंतक तरुण मित्र आणि खास करून मी काय बोलण्याच्या आधीच, कारण की ही सभा लाईव्ह आहे आणि मी काय बोलण्याच्या आधीच माझ्यावर टीका टिप्पणी करणारे माझे सर्व ऑनलाईन बघणारे बंधू आणि भगिनींनो, ही सभा मुळात आपण कशासाठी बोलवली याच्या बाबतीमध्ये हरिभाई आपण प्रास्ताविक केलं, अनेक मान्यवरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की जी सहकारी शेतकरी सूतगिरणी कधी काळी म्हणजे 1980 मध्ये ही स्थापन झालेली सूतगिरणी, आज बरेचसे ज्येष्ठ मंडळी आहेत मंचावर जर आपण बघितले सगळे 1980 च्या दशकामध्ये म्हणजे 45 वर्षापूर्वी ह्या लोकांनी ही सूतगिरणी किती अवघड परिस्थितीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मला उभी केली याची हे सर्व थोडेफार राहिलेले साक्षीदार आहेत. यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून आजच्या या बैठकीच्या निमित्ताने काही प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतील किंवा काय मार्ग आपल्याला घ्यायचा आहे याच्या बाबतीमध्ये मी सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की ही बैठक का घ्यावी लागली. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की 2 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 2024च्या फेब्रुवारीमध्ये या सूतगिरणीची निवडणूक लागली होती. या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची निवडणूक झाली. कधी काळी मगाशी आमच्या रमेश भाईजींनी किंवा हिरालाल काकांनी देखील सांगितलं की या सूतगिरणीचा इतिहास किती चांगला होता. ती सूतगिरणी तिचं बॅलन्स शीट बिघडतंय, त्याची आर्थिक परिस्थिती बिघडते, याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आहे हे सातत्याने मागच्या 15-20 वर्षापासून तात्यासाहेब सांगत होते आणि आपण निवडणूक देखील लढवल्या. 45-46% पर्यंत सभासदांनी 12,000 सभासद आहेत त्यांनी आपल्याला मतदान देखील केलं. परंतु बहुमताने विद्यमान संचालक आणि चेअरमन आदरणीय बापूसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 15 वर्षांपासून चाललेली सूतगिरणी त्यांच्या बाजूने लोकांनी कौल दिला. लोकशाहीमध्ये आपण या सर्व गोष्टींना मान्य केलं पाहिजे की सभासद किंवा लोकशाहीमध्ये जो निकाल लागतो त्याला आपण आदर केला पाहिजे, त्याचा मान सन्मान लागला पाहिजे. सूतगिरणीच्या निवडणुकीवेळेस ही सूतगिरणी चालू करू, शेतकऱ्यांचे पेमेंट जे ठरलेले आहेत ते आपण देण्यासाठी प्रयत्न करू, जे कामगारांचे प्रोव्हिडंट फंड राहिलेले आहेत त्यांचा पगार राहिलेला आहे, ज्यांच्या सर्व पतपेढीमध्ये पगारा अभावी कर्जाचा डोंगर वाढतो अशा सगळ्यांना आपण मदत करू, त्यांच्या सोबतीने आपण सूतगिरणी चालू करू. याच्यावर ही निवडणूक सुरू झाली होती. आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने झाले. 20 फेब्रुवारी 2024ला माझ्याकडे इकॉनॉमिक टाइम्स आहे. 20 फेब्रुवारी 2024ला ही सूतगिरणी एनसीडीसीने प्रतिकात्मक ताबा म्हणजे सिंबॉलिक पोझिशन घेतलेला आहे अशा प्रकारची मतदानाच्या 4 दिवस आधी नोटीस प्रसिद्ध केली. आणि मग तेव्हा मी म्हटलं की ही परिस्थिती देखील शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे, सभासदांना सांगितली पाहिजे, कारण 4 दिवसावर मतदान आहे. ज्याला कोणाला
सभासद कौल देतील त्याला हे फेस करावं लागणार आहे, त्याला हे बघावं लागणार आहे. परंतु तेव्हा आत्ताचे विद्यमान जेवढे संचालक आहेत, आत्ताची जी बॉडी आहे, यांनी आमच्यावर टीका केली. काही लोकांनी आमची अक्कल काढली आणि म्हणे यांना अमेरिकेहून रिटर्न आलेला एवढी अक्कल नाही की सिंबॉलिक पैशाने काही होत नाही म्हणे. हे खोटे अफवा पसरवतायत, खोट्या गोष्टी सांगतायत, आम्हाला बदनाम करतायत. अशा प्रकारच्या वल्गना केल्या आणि यांनी सांगितलं की शासन 25 कोटी रुपये सुतगिरणी चालू करायला देणार आहे. या लालचे पोटी आमचं शेतकरी विकास पॅनल सुतगिरणीची निवडणूक लढवतायत, अशा प्रकारच्या त्यांनी आमच्यावर आरोप केले. निकाल लागल्यावर जो उन्माद, आता मी नगरपालिकेमध्ये निघाल्यावर मी जाण ठोकल्यावर त्यांना एवढा त्रास झाला आहे देखो केम करू. आणि तुम्ही विसरले सुतगिरणीच्या निवडणुकीच्या वेळी निकाल लागल्यानंतर तुमचा उन्माद आम्ही बघितलेला आहे. त्या खरेदी विक्रीमध्ये विद्यमान संचालक, मी त्यांचं नाव घेणार नाही, एवढा हात वर करून गप्पशी फोडे तीन बडे यांना टाळ वाजवणार. आणि तेव्हा त्यांना सांगितलं की ठीक आहे, लोकशाहीने तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे, तुम्ही सुतगिरणी चालू करा. दुसऱ्या दिवशी सगळ्या पत्रकार बांधवांना घेऊन गेले, तिथं आरती मंदिरामध्ये झाली. त्याच्यानंतर यांनी पाया देखील तिथे ठेवलेला नाही. 2-2.5 वर्षामध्ये यांनी शेतकऱ्यांचं तर पेमेंटच्या बाबतीमध्ये बोलणं सोडा, कामगारांच्या बाबतीमध्ये बोलणं सोडा. ह्याच एनसीडीसी ने यांना कमीत कमी मागच्या 2 वर्षामध्ये 5 ते 6 वेळा यांना सांगितलं की तुम्ही ही सुतगिरणी जर नुसती चालू जरी करणार असाल तर आम्ही हिचा लिलाव करणार नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. परंतु विद्यमान संचालकांनी काहीही केलं नाही आणि नाईलाजाने एनसीडीसी बँकेने मागच्या महिन्यामध्ये या सुतगिरणीचा लिलाव काढलेला आहे. येणाऱ्या 22 तारखेला याचा लिलाव होणार आहे. 20 तारखेला ज्या लोकांना खरेदी करायची असेल सुतगिरणी त्यांनी तिथं जाऊन भेट दिली पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था एनसीडीसीने केलेली आहे. आणि जेव्हा हे आपण सगळं जर वाचलं, सोशल मीडियामध्ये ही बातमी आपण पुढे टाकली, तेव्हा असंख्य शेतकरी सभासदांनी सांगितलं की आता पुढे काय होईल, याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे. जे लोक 2 वर्षापूर्वी सुतगिरणीचा निकाल त्यांच्या बाजूने लागला म्हणून उन्माद करत होते, त्यांना देखील आम्ही विनंती केली. मी बापू साहेबांना विनंती केली, मी मकरंदभाईंना विनंती केली, सर्व संचालक मंडळाला विनंती केली की तुम्ही आपण सगळेजण ही सुतगिरणी चालू करण्यासाठी काका आपण एकत्र आलं पाहिजे. जे काही सहकार्य करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत. आपण राजकीय मतभेद विसरले पाहिजे. जे कष्टाने, जे घामाने, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये लोकांनी ही सुतगिरणी स्थापन करण्यासाठी कष्ट केले. आज सकाळी चंदूभाई आले होते, त्यांना देखील सांगितलं, त्यांनी देखील मला सांगितलं की प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन अण्णासाहेबांनी ही सुतगिरणी कारखाना उभा केला. मित्रांनो, 1970-72 मध्ये जेव्हा कारखान्याच्या शेअर्स घेण्यात त्याला 500 रुपयाचा शेअर होता माझ्या माहितीप्रमाणे. 1980 मध्ये सुतगिरणीचे शेअर्स घेतले 1000 रुपयाचा पहिला शेअर होता. त्यावेळी सोन्याचा भाव होता 1200, 1400, 1500. शेतीची किंमत होती 10,000 रुपये एकर. परंतु तेव्हाचे हे जे ज्येष्ठ मंडळी अशिक्षित होते, कष्ट करणारे होते, शेतकरी होते, परंतु सगळ्यांच्या मनामध्ये एक आशावाद होता की आपण जरी सुतगिरणीमध्ये सहभाग घेतला, आपण या कारखान्यामध्ये सहभाग घेतला तर आपल्या पुढच्या पिढीचं काहीतरी चांगलं होईल, आपल्या मुलांना काहीतरी रोजगार मिळेल, आपल्या मुलांचा संसार मोठा होईल. या आशेपोटी सर्वांनी शेअर्स घेतले. कारखान्यामध्ये 4 तालुक्यातले, 3 राज्यातले सुमारे 26,000 शेतकरी सभासद. सुतगिरणीमध्ये 4 तालुक्याचे, 2 राज्यातले सुमारे 12,000 सभासद. या लोकांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सभासद झाले आणि ही सगळी व्यवस्था उभी केली. आता आम्ही म्हणतो चला आपण सगळेजण सुरू करू. तर मागच्या महिन्यापासून नीट रेकॉर्डिंग करतोय का भाऊ? ते 1.5 आणि सगळे ऐकतायत मी काय बोलतोय. ट्रोलिंग सुरू केलं. अभिजित दादा, तुमचा काय संबंध या सुतगिरणीमध्ये? आमच्या वाडवडिलांनी
ही सूतगिरणी उभी केली, ही विकली गेली, याच्या जगतरिता कोण हे येणार आहे? आम्हाला काही संबंध नाही. जे ऐकतायत, खास करून जे ट्रोल करायला बसलेले, कारण की तुम्ही पूर्ण ऐकत नाही, हे पुरुष सांभाळतात नाही, यांनी फक्त मराठी टीकाच करा नाही. तर तुम्हाला परत एकदा इतिहास सांगता, या सूतगिरणीमध्ये अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काका सुरू झाली ही गोष्ट पक्की आहे. परंतु पहिले व्हाईस चेअरमन कोण होते? फकीरा जयराम पाटील. त्यावेळेस डायरेक्टर बॉडीमध्ये कोण होते? सुदाम दत्त पाटील शिरूरचे, ब्रिजलाल नारायण सारंगखेडा, रतिलाल मुला तराडीचे, पेशे, बन्सी ओंकार तराडीचे, नंदुरबारचे शेतकरी, तळोद्याचे शेतकरी, हे लोक सभासद झाले. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अण्णासाहेबांनी जेव्हा ही व्यवस्था उभी केली तेव्हा अण्णासाहेबांना पाठबळ देणारे समाजाचे धुरंधर होते, जमीनदार होते. त्यांनी असा विचार केला की एक सुशिक्षित माणूस आपल्या समाजाचं चांगलं करण्यासाठी पुढे येतोय तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणजे सर्व लोक, कोणी बैलगाड्यावर, कोणी जीप गाडीवर, कोणी रात्रीचे लाईट घेऊन सभासद झाले. या समाजाच्या प्रत्येक घरातला माणूस या संस्था उभारणीमध्ये त्यांचा सहभाग आहे. म्हणून जे कोणी सांगतायत की तुमच्या बापाने नाही उभी केली, आमच्या बापाचं सुद्धा या उभारणीमध्ये मोलाचं योगदान आहे, हे लक्षात घ्या. आणि एवढं करून सुद्धा आम्ही फक्त टीका करत नाही, आम्ही म्हणतो चला आपण एकत्र येऊ. इतिहास एवढा मोठा आहे, ज्या वेळेस लोकांना काहीही सुविधा नव्हत्या तेव्हा हे सर्व लोक इथं बसलेले 1980 1970 च्या दशकामध्ये यांनी या संस्था उभा केल्या. एक काळ असा होता की शहादा तालुका दूध उत्पादक संघ दिवसाला 50,000 लिटर इंदोर शहरामध्ये दूध पाठवलं. इंदोर शहर अख्खा शहादा तालुक्याचं दूध पित होतं 3 वर्ष 4 वर्ष. तो दूध संघ सुद्धा लिलावाला निघालेला आहे, आपण काहीच बोललो नाही. पार्टिकल बोर्ड चालला गेला, तो लोकांच्या सहभागाने प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, ते बंद पडलं, आपण कोणीच बोललं नाही. पेपर प्लॅनची तीच परिस्थिती झाली, कोणी बोललं नाही. किसान स्टॅच बंद पडला, कोणीही बोललं नाही. पाताळगंगा खत कारखान्यामध्ये सभासदांनी शेअर्स घेतले, कोणीही बोललं नाही. आणि हे लोक आम्हाला सांगतात की तुमचं योगदान काय. प्रत्येक संस्था उभारणीमध्ये या परिसरातील शेतकरी परिवारांचं योगदान. त्यामुळे तुम्ही आमच्यावर फक्त आरोप करू नका. आपण सर्वजण, खास करून तरुण मुलांना मला म्हणायचं आहे की हे लोक अशिक्षित होते, कमी शिकलेले होते, शेती करत होते, नुसते कष्ट करत होते. त्या लोकांनी तेव्हा एवढा दूरदृष्टीचा विचार ठेवला आणि या संस्था, या समाजाची, या तालुक्याची पायाभरणी या संस्थांनी केलेली आहे. तेव्हा हे लोकांना फक्त एक आशावाद होतो. आणि आत्ताची पिढी काय करते? फक्त ट्रोलिंग, फक्त मोबाईलवर वाचायचं, काही देखता नाही, काहीच काम नाही, पुढारी मी काही काम नाही, त्या दादू तू म्हणजे ते बी ते म्हणजे, ते बी ते म्हणजे, संघटित व्हायला तयार नाही. बाकीचे तर असे जेव्हा कोण वाईट वाटत असेल काही पाहिजे, जे होत तसे ते आपण तसे. ही परिस्थिती जर अशी राहिली मित्रांनो तर, आणि आपण काहीच काय बोललो तर आपण सगळं दोषी आहोत. असं म्हणतात कि जो लोग खामोश रहे वक्त पर वो भी कसूरवार कहलाएंगे, जो खामोश रहे वक्त पर वो भी कसूरवार कहलाएंगे. करने वाले तो कर गए, लेकिन जो खामोशी से देख रहे थे वो भी जिम्मेदार कहलाएंगे. तुम्ही आपण फक्त शांत बसून राहिलो, आपण काहीच बोललो नाही, तर मग ही व्यवस्था सुधारेल कोण? आणि त्याच्यासाठीची ही बैठक आम्हाला बघायचं होतं की किती लोक अजूनही जिवंत आहेत, किती लोक अजून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी एकत्र येऊ शकतात. अशा अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर ही बैठक बसवलेली आहे. सगळेजण दादासाहेब सांगतात तुरी काम आहे, तुला काहीच काम नाही, लोक बोलावत नाही. आज सूतगिरणी चालू व्हावं नाही आणि मग काय आपण शांत बसायचं. मला माहिती, मी देखील जिनिंग चालवतो, कापूस उद्योग आज
नफ्यामध्ये नाहीये. कापूस उत्पादक शेतकरी आता ऊसाकडे वळला, पपईकडे वळला, मिरचीकडे वळला, केळीकडे वळला. त्यामुळे कापसाचा पेरा कमी झाला म्हणून साहजिक आहे की सूतगिरणीला कापूस पुरवठा कमी होईल. सूतगिरणी बंद पडायला लागली म्हणून जिनिंगा वाढल्या. दादासाहेब तुम्ही सांगितलं की जिनिंग इतक्या झालेल्या आहेत की सूतगिरीला कोणी कापूस देणार नाही. सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परिस्थिती जर बदलत असेल तर संचालक मंडळाची देखील जबाबदारी आहे की त्यांनी सर्व सभासदांना एकत्रित बोलावलं पाहिजे. त्यांनी जनरल बॉडी बोलवली पाहिजे. परंतु दुर्दैव असं आहे की त्यांच्या संचालक मंडळाची मीटिंग झाली नाही. त्यांच्या संचालक मंडळ आमच्या बालावताने पेले तुम्ही चहा पाणी पिजाडे आवाज येऊ नये. आणि मी बापू साहेबांना विचारले, बाबू साहेब आम्हाला एक मीटिंग में वो अमेरिका चालोगे? एक भाई ने विचारे थे कि वो बालाजी चालो अनपढ़ आए भाविस्तान में क्यों ना जो बोली से यांच्या भरोश्यावर आपण भविष्य आपण शोधतोय. आता मी बोले मी काय काय ते फार त्यांना ते ऑनलाईन वाल्यांना फार लिहायची खुजली असते. तुम्ही हे जे ऑनलाईन वाले मला ट्रोल करण्याची वाट बघताय, तुम्ही कधीतरी तुमच्या नेत्याला विचारा की जबाबदारी कोण घेणार. आपणच मानलो होतो खरेदी विक्रीच्या आवारामध्ये निकालाच्या दिवशी. आपणच आश्वासनं दिली होती लोकांना आणि म्हणून त्याच्यावर काही नाही बोलायचं. आणि अभिजित दादा कसा सुटलेला याच्यावर सांगायचं मग माझ्यावर आरोप करायला लागले. म्हणे वनश्री मे त्यांनी काय केलं, म्हणे ते मलोनीला एक खताचं दुकान तुम्ही चालू केलं होतं ते का बंद पडलं. अरे वनश्रीचं काय होईल आणि काय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं किती योगदान आहे हे ऐकण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वनश्रीची जनरल मीटिंग आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे प्रकल्प सुरू केलेले आहेत त्याचे उद्घाटन करायला तुमचेच मंत्री येणार आहेत. तुम्हाला देखील मी आज आवाहन करतो की तुम्ही तिथे वनश्री बघायला या. आणि आम्ही काय मी वनश्री चालू केली असेल, मी एशिया खंडातला सगळ्यात मोठा कारखाना चालू केला नसेल, परंतु वनश्री सुरू केली. एकाही शेतकऱ्याचे मी पैसे पुरवलेले नाहीत. एकाही कामगाराला मी पैसे दिले नाहीत असं झालेलं नाही. माझ्या संचालकांपैकी माझी पूर्ण प्रॉपर्टी जरी विकली गेली तरी माझ्या संचालकांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. सगळी माझी स्वतःची प्रॉपर्टी लावली. त्यामुळे तुम्ही आम्हाला वनश्री बद्दल छानपण शिकवण्याची काही गरज नाही. मग म्हणे म्युन्सिपाल्टीमध्ये अपयशी झालेले आहे म्हणून यांनी हे मी अपयशी म्युन्सिपाल्टी मला अजून 4च महिने झाले. आणि मी जर अपयशी असेल आणि तुम्ही जे लिहिणारे जे आमच्या बापू साहेबांचे अंध समर्थक आहेत, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो. ओपन पत्रकार बांधव पण इथं बसलो आहे. मी जर नगरपालिकेमध्ये कमी पडत असेल आणि तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुम्ही चौकामध्ये या, जनता चौकामध्ये माझ्यावर आरोप करा. मी जिथं चुकलो असेल तुम्ही मला प्रश्न विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी मान्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी जनता चौकामध्ये नगरपालिकेसाठी द्यायला बसतो. पण मी शांत बसलो नगरपालिकेमध्ये ह्याच्यासाठी कारण की बहुमत त्यांच्याकडे आहे. लोकांनी जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे दिलेली आहे. मी वाट पाहतोय की कधीतरी लोकांना नगरसेवकांना सगळ्यांना जबाबदारीची जाणीव होईल आणि आपण सगळेजण एकत्रित मिळून काम करू. आपल्यामध्ये मतभेद होणार नाही. 2 शब्द मी बोललो तर 2 शब्द तिकडनं येतील आणि नगरपालिकेच्या शहाजासनाचा विकास मागे पडेल म्हणून मी शांत आहे. म्हणजे मला शांतपणाला तर तुम्हाला अपयश वाटत असेल तर तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही जनता चौक शहाजाचा खुला आहे. दम असेल तर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही जनता चौकामध्ये या. दुसऱ्या दिवशी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मागणार. परंतु आज विषय वनश्रीचा नाही, विषय नगरपालिकेचा नाही, विषय सूतगिरणीचा आहे. या सूतगिरणीने शहादा तालुक्याला ओळख दिलेली आहे. या गुजर समाजाला किंवा या परिसरातील लोकांना ओळख दिलेली आहे. मगाशी आपल्या हिरालाल काकांनी सांगितलं 100 दीडशे 3 महिने लोकांनी थांबले पेमेंटसाठी. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे पहिले व्हाईस चेअरमन देखील भगीरा जयराम होते. त्यांच्यासोबत 36 लोक होते. अण्णा साहेबांनी मार्गदर्शन केलं जरूर,
परंतु प्रत्येक प्रकल्पामध्ये तेव्हाच्या सर्व धुरंधरांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घरातला एक एक माणूस एक एक नातेवाईक तरी या प्रकल्प उभा करण्यामध्ये संचालक राहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका की तुमचं योगदान काय. जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाहीये. मी आजही जाहीर आवाहन करणार आहे दीपक बापू साहेब चेअरमन म्हणून, मकरंद भाई तुम्ही कारभार बघताय, नुसतं बालाजीला जाऊन गेलेले आहात तर प्रार्थना करा बालाजी भगवानकडे की मी तिकडनं आल्यावर मला देव चांगली सुबुद्धी दिली आणि मी सगळ्यांना एकत्रित केली. ही लढाई दीपक पुरुषोत्तम पाटील विरुद्ध अभिजित मोतीलाल पाटील नाहीये. ही लढाई मकरंद नवीन पाटील विरुद्ध अभिजित मोतीलाल पाटील नाहीये. ही लढाई या तालुक्याच्या या समाजाचा जो उज्ज्वल भविष्य होतं आणि जे दिशाहीन भविष्य होतंय यांच्या मधली ही लढाई, ही आमच्या मधली लढाई नाही हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या या साधा तालुक्याला कोणी वाले नाहीये. दोन मतदारसंघामध्ये वाटला गेलेला हा तालुका आहे. इकडचा आमदार म्हणतो तिकडच्याशी जमत नाही, तिकडचा आमदार म्हणतो इकडच्याशी जमत नाही. आपले कुठलेच प्रकल्प नीट चालायला तयार नाही. तुम्हाला सगळ्यांना कदाचित आठवत असेल, फौजीतांनी मी आला होतो असेल, भारतीय जनता पक्षामध्ये बापू साहेबांनी प्रवेश केला. कॉलेजवर मीटिंग झाली, तिथे काय म्हटले, आपल्याला हे प्रकल्प चालू करायचे असतील तर सत्ताधारी पक्षामध्ये आपल्याला जावं लागेल. म्हटलं होते 2015 मध्ये तेव्हा काँग्रेसमध्ये होते. मग शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे प्रकल्प आपल्याला चालू ठेवायचे असतील तर आपल्याला राष्ट्रवादीमध्ये जावं. राष्ट्रवादी गेली, भाजप पण गेलं. त्यांच्या काळामध्ये कारखाना गेला, ह्यांच्या काळामध्ये सूत केली. आता मग काय करायचं, दिशा कोणती घ्यायची. माझी सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना आव्हान असतं, विनंती असते की तुम्ही देखील नुसती बघायची भूमिका घेऊ नका. तुम्ही देखील याच्यामध्ये काहीतरी योगदान केलं पाहिजे. कोणीही बोलायला तयार होतो. या संस्था जर अशाच बंद पडत राहिला, या परिसराचं भविष्य काय असेल, या परिसरातली पुढची पिढी कोणी मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये जाऊन बसलेले आहे, याचं भविष्य काय असेल, कोणीही बोलायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही मंथन याच्यासाठी होतं, हे सगळे जे आपण विचार याच्यासाठी मांडले की पुढे आपण काय करणार आहोत. आणि म्हणून या सूतगिरणीच्या लिलावाच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने सांगितलं पाहिजे की मी काल सकाळी 8 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी एनसीडीसीच्या लोकांची संपर्कामध्ये स्वतः पुण्याला जाऊन मी एनसीडीसी बँकेच्या ज्यांनी या सूतगिरणीचा लिलाव काढलेला आहे त्यांच्याकडे जाऊन बैठक केलेली आहे. त्यांनी एक गोष्ट अतिशय स्पष्ट सांगितलेली आहे की जर कधी 22 तारखेला ऑनलाईन ऑप्शन आहे, 22 तारखेला जर कधी 78 कोटीची बेस किंमत लावलेली आहे, त्याच्यावरती 1 रुपया जरी कोणी लावून दिला तर ही सूतगिरणी त्याच्या मालकीची होईल. आणि तसं जर 22 तारखेला झालं तर या सूतगिरणीचे 12,000 सभासद, या सूतगिरणीचे कामगारांचं ज्यांचं या सूतगिरणीवर घेणं आहे, या सूतगिरणीचे जे शेतकऱ्यांचे पेमेंट बाकी आहेत, या सूतगिरणीच्या चांगल्यासाठी ज्या लोकांनी पैसे दिलेले आहेत, या सगळ्या लोकांचं अस्तित्व 22 तारखेला संपून जाणार आहे. मी जर चुकीचं बोलत असेल माझ्यावर एफआयआर दाखल करा. तुम्ही तुमच्या लोकांमध्ये गैरसमज काढणी कसे बैलगावन केणाराच एकटाच आहे, त्याला ऐकायला मावरा मला प्रश्न जाईल नाही. आम्हाला बापू साहेब ना स्टेला यावा, आया अमेरिका स्टेला आपण काय बोलतो, आपण कुठल्या गोष्टीचं समर्थन करतो. मी बापू साहेबांच्या विरोधक नाही. राजकारणामध्ये आम्ही समोरासमोर लढत घेऊन घेतो, निकाल जो लागला तो मान्य करून घेतो. परंतु जर हे युनिट चालू ठेवायचं असेल तर विद्यमान संचालकांना, विद्यमान चेअरमनांना काहीतरी 2 शब्द बोलावे लागतील. नक्की तिथं काय परिस्थिती आहे, काय काय आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणून 22 तारखेला लिलाव होणार आहे आणि 20 तारखेला सूतगिरणीची पाहणी करण्यासाठीची त्यांनी वेळ दिलेली आहे, सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आता मी एनसीडीसी वाल्यांकडे गेलो, पत्रकार बांधव बरं का, मी गेलो, मी म्हटलं तुम्ही लिलाव काढलेला आहे, मग तुम्ही काय आले म्हणलं. मी म्हटलं
मला पण विकत घ्यायची सूतगिरणी. तुमच्याकडे किती पैसे होते? आज मेरे जेब में एक ठेके कौड़ी नहीं है. लेकिन कारण या सूतगिरणीमध्ये म्हणलं माझ्या परिवाराचं, माझ्या समाजाचं, माझ्या तालुक्याच्या लोकांच्या, आयांच्या, बहिणींचे, वडिलांचे कष्टाचे पैसे लागलेले आहेत. त्यांच्या कष्टाने ही सूतगिरणी उभी राहिलेली आहे. म्हणून मला ती विकत घ्यायची, म्हणून मला ती दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ द्यायची नाही. आणि म्हणून आम्ही 20 तारखेला ही सूतगिरणी बघायला येणार आहोत. तुम्ही तुमचे माणसं 20 तारखेला सूतगिरणीच्या दरवाजावर उभे ठेवा. आम्ही सूतगिरणीचा कोपरा ना कोपरा बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं आहे का ते बघणार आहोत. त्यांनी सांगितलं की 54,000 चाकांची ही सूतगिरणी आहे. आज तिथं फक्त 28,000 24,000 शिल्लक आहेत. बाकीचे सगळे गेले. जिनीचे जे डीआर आहेत सगळे विकले गेले. 6 ट्रान्सफॉर्मर होते ते विकले गेले. तिकडे गुरुदत्त प्रभुदत्त नगर बिराने बोल कर्जा में पोहाजी तीन मित्र रात्री वो संचालक बने विजय बाप्पा नहीं पैसा मैं मीटिंग ना असो काय ना जवाब बापू साहेब बोलशे आता તમે શું કહી રહ્યા હતા કે બાર દેવર હતા ना काय नहीं कि चहा पानी दे रहा था कि सुना बेहतर मीटिंग में ते भी बंद कर दी जाओ तो यार बोलो नहीं नहीं बोली समझ. अशी ही परिस्थिती ह्या लोकांनी करून ठेवलेली आहे. म्हणून माझी विनंती सर्वांनाच 20 तारखेला ज्या ज्या लोकांना शक्य असेल सकाळी 9:30 वाजता तुम्ही माझ्या घराच्या इथे या. जेवढे लोक येतील त्यांच्या सोबत सकाळी 10 वाजता सूतगिरणीच्या गेटवर आम्ही थांबणार आहोत. तिथल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सूतगिरणीच्या मंदिरापासून सुरुवात होईल. प्रत्येक कोपऱ्यात जेवढे ऑफिसेस आहेत सगळ्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. 78 कोटी तुम्ही किंमत लावलेली आहे. तेवढ्या किमतीच्या तिथे वस्तू आहेत की नाही हे आम्ही तपासू. आणि मग 22 तारखेच्या लिलावाला आपली तयारी नाही. जगदीश भाऊ 78 कोटी 78 रुपयाने जाते इलेक्शन व्हायला पण तरी गेलं पाहिजे. आणि एकच प्रार्थना तुम्हाला आपल्या सर्वांना करावी लागेल की येत्या 22 तारखेला कोणीही ही सूतगिरणी जर विकत घेतली नाही तर मग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला कामगारांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने, सभासदांच्या वतीने मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक समिती तयार होईल. आमच्या हक्कासाठी आम्ही कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू. सभासदांचे हक्क अबाधित राहतील. ही सूतगिरणी व्यवस्थित चालेल. जरी चालणार नसेल तर त्याची प्रॉपर विल्हेवाट कशी लागेल की नाही याच्या बाबतीत हे संचालक काय उत्तर देत आहेत की ते बघू. परंतु कोर्टामध्ये आम्ही निश्चितपणे जाणार आहोत. ही सूतगिरणी चालू राहील. जर निलाव नाही झाला तर या समाजाने जी सूतगिरणी उभी केलेली होती त्या सूतगिरणीला उभा करण्यामध्ये पुन्हा एकदा प्रत्येक गावामध्ये जावं लागलं, प्रत्येक शेतकऱ्याकडे जावं लागलं, प्रत्येक समाज बांधवाकडे जावं लागलं तर वस्तुस्थिती सांगून लोकांसमोर जाऊ आणि सूतगिरणी चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण तत्पूर्वी 20 तारखेला आपल्या सर्वांना सूतगिरणी द्यायचं. ज्या लोकांना शक्य असेल तुम्ही तिथे या. आपण ही सूतगिरणी बघू. ही सूतगिरणी चालू करायची की नाही हे तेव्हा ठरेल. आणि 22 तारखेला मी पुन्हा एकदा सांगतो 22 तारखेला लिलाव झाला नाही तर मग ह्या सूतगिरणी बचाव आंदोलनासाठी पुन्हा एकदा मोठी समिती तयार करून जिथं कायदेशीर लढाई असेल कायदेशीर लढाई करू. रस्त्यावरची लढाई करायची असेल रस्त्यावरची लढाई करू. पण त्याच्याही आधी डॉक्टर साहेब पहिले आपण समिती घेऊन गेलं पाहिजे बापू साहेबांकडे. बापू साहेबांना सांगावं लागेल की तुम्ही आमचे दुश्मन नाही, आम्हाला तुमच्याशी वाद घालायचा नाही. ही सूतगिरणी चालू करायची. ज्या स्वर्गीय अण्णा साहेबांचा वारसा आपण सांगतोय, ज्यांनी ही उभी केली त्यांचे चांगल्या कामांबद्दल आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. तात्या साहेबांनी अण्णा साहेबांवरचा राग देखील सांगितला. परंतु इतिहास तुम्हाला हे पण माहिती नाहीये तात्या साहेबांनी एवढा अण्णा साहेबांचा अंधभक्त सुद्धा या शहादा तालुक्यामध्ये कोणी नव्हता. 1987-88 साक्षीदार हे 12 नाव लिहिलं होतं त्याने डॉक्टर साहेब. त्याने फकीरा बाबा राजीनामा त्यांनी जो पूज्य सांजी गुरुजी विद्या प्रसारण मंडळ मी त्याने सूतगिरणी होती. अण्णा साहेबांजवळ काहीतरी मतभेद झाले आणि फकीरा बाबा गेलो हे अण्णा साहेबांनी जे घरात तारला विचार करीत होतो. परंतु तात्या साहेब अतिशय निष्ठावान सैनिक
म्हणे की तू एक काम कर, तू दावलं मी या शहाजी शिकायला आहे. मी शहाजीला शिकायला आलो. आणि संध्याकाळी 7 वाजे खेळताना कामा आवडले मारो पोरो शहाजी शिकिरो म्हणून शहाजी आहे. आणि रात्री अण्णाच आहे म्हणजे तू आली नाही सगळ्या समाजाच. आणि मग त्याने आम्ही आप्पा सकाळी अण्णा साहेब 5 वाजे उठून म्हणून ये 5 वाजे जाते का म्हणता येईल की 4 गाडीने नाश्ता करायला नाही. अण्णा साहेबने बरोबर काय गाडी नाही. सकाळी 6 वाजे पगेरा बाबा उठताना तिने पहिले दादर गेले पोचायचे एक उडायला काय लागला. एवढं समर्पण यांनी देखील दिलेलं आहे. सानेगुरी विद्या प्रसारक मंडळ असेल, कारखाना असेल, पेपर प्लांट असेल, प्रत्येक राजकीय लढाया असतील, या सर्व ठिकाणी आमच्या परिवाराने, या समाजाच्या 80% परिवारांनी अण्णा साहेबांना खांद्याला खांदा लावून हे सर्व उभं केलेलं आहे. आणि म्हणून जे कोणी सांगत असतील आमच्या बापाचं आहे आणि आम्ही पडले ते करू, तुम्ही तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. तुमचे बाप होते आणि आमचे सुद्धा बाप होते ज्यांनी हे सर्व साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि ही टिकवण्याची जबाबदारी पुढच्या पिढीने घेतली पाहिजे. नुसतं मोदी साहेब किती चांगले आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये कोण कसं काय याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपली खेती उलगी चालली, आपली संस्था उलगी चालली, आपलं सर्व संपून गेलं. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पत्रकार बांधवांना परत एकदा सांगतो, दूध संघ मगाशी मी सांगितलं 70,000 लिटर दूध दिवसाला देणारी साधा तालुक दूध संघ दूध डेअरी तिचा लिलाव झालेला आहे. 4 वेळा डीडीसी बँकेने लिलाव काढून सुद्धा तिने कोण लेवाने तयार नाही. आय परिस्थिती दूध डेअरी आय परिस्थिती समाजने करीला गेली आहे. लोक तरी कोण काही नाही बोलले नाही, दुःख आपल्या सवलत होतो. आणि खरेदी विक्रीनं सुद्धा नंबरची आहे. एक घेतला मी घेतो अशी की आम्हाला आयडिया करावं करीत नाही शकत, करीच शकत नाही. म्हणजे जे स्वर्गीय अण्णा साहेबांनी 1970 मध्ये सुरुवात केली की गोळ्या गटापासून 64 मध्ये कारखाना उभं राहील, पेपर प्लांट उभं राहील, पार्टिकल बोर्ड उभं राहील, स्टार फॅक्टरी उभं राहील, तुमचे सानेगुरी विद्या प्रसारक उभी राहील, सूतगिरणी उभी राहील, दूध संघ उभं राहील, नगरपालिका, जनता बँक, हे सगळं चाललं गेलं. आज काही शिल्लक नाही 40-45 वर्षामध्ये. आणि तरी आपण जर काही बोललो नाही मित्रांनो तर मग त्या लोकांना दोष देऊन काही उपयोग नाही. आपल्याला सुद्धा कुठेतरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार बांधवांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की आपण देखील या गोष्टी लिहिल्या पाहिजे. आपले संबंध राजकीय सामाजिक जीवनामध्ये माझ्याशी असतील, मी चुकत असेल माझ्या बाबतीमध्ये नाही, समोरचे चुकत असतील त्यांच्या बाबतीमध्ये लिहिलं पाहिजे. का 12,000 सभासदांचं जर अस्तित्व संपुष्टात येणार असेल तर जागरूक पत्रकार म्हणून लोकशाहीचा एक महत्वाचा घटक या नात्याने पत्रकारांना देखील लिहिलं पाहिजे. परंतु आपण त्याच्यात कोणीही बोलायला तयार नाही आहोत. म्हणून या तालुक्याची पुढची जी परिस्थिती आहे, पुढची जी वाटचाल आहे ही काही चांगली राहणार नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो 20 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्याला सूतगिरीवर जायचं आहे. त्याच्यानंतरचे पुढील सर्व आपली लढाई या सूतगिरीच्या बाबतीमध्ये आपण करणार आहोत. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नेहमीप्रमाणे माझी सवय आहे की शेवटी सांगत असताना मी एक शेअर सांगतो. आजची परिस्थिती अवघड आहे हे तुम्हाला आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. परंतु संघर्ष करण्याच्या पिढीने सोडलं त्यांचं देखील पुढे काही होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून सगळ्या तरुणांना खास करून सांगू इच्छितो कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, जिंदगी का हर पहलू एक इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, जिंदगी का हर पहलू एक इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ मेरे दोस्तों, डरने वालों को मिलता नहीं कुछ भी मेरे दोस्तों, लड़ने वालों के कदमों में जहाल होता है. तुम्ही आपण जोपर्यंत संघटित होत नाही, तुम्ही आपण जोपर्यंत एकत्रित येत नाही, तुम्ही आपण जोपर्यंत पुढच्या पिढीला दिशा दाखवणार नाही तोपर्यंत आपण दुसरा कोणालाही दोष देऊ शकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा माझं भाषण संपवण्याच्या आधी खास करून जे मला ऑनलाईन ट्रोल करण्याची वाट बघतायत त्यांना सांगतो, ही लढाई बापूसाहेब विरोधात आम्ही नाही आहोत.
ही लढाई या परिसराच्या भूतकाळ आणि या परिसराचं भविष्य कसे असेल याच्यासाठीची लढाई आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो, तुम्ही या संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव जे कोणी असतील, तुम्ही इथल्या सर्व ज्येष्ठांपैकी कोणालाही बोलवा, आम्ही तुमच्याजवळ बसायला तयार आहोत. आम्ही ही सूतगिरणी चालू करण्यासाठी आमच्या परीने जे काही सहकार्य करता येईल, तुमच्या खांद्यावर खांदा लावून आम्ही काम करायला तयार आहोत. परंतु तुम्ही देखील पारदर्शकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि जर तुम्ही नाही आलात तर तुम्ही देखील या चोरीमध्ये सहभागी आहात अशा प्रकारचा आरोप भविष्यामध्ये तुमच्यावर येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. संचालक मंडळ, माननीय बापू साहेब, माननीय कारभारी संचालक मकरंदभाई, आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, आपण पुढे या, जबाबदारी घ्या. नगरपालिका बघायला नगरसेवक आहेत, गटारी कशा चाललेल्या आहेत, लाईट कुठं चाललेले आहेत, हे सगळं बघायला नगरसेवक आहेत. आपल्या वडिलांनी काय उभं केलेलं आहे त्याची वाट लागते आहे, याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही आपण सगळेजण जवळ या. आपल्या लढाईमध्ये या शहादा तालुक्याचं वाटोळं होत आहे. इथले लोक परेशान आहेत. 30 वर्षाचा अनुभव मी नंतर सांगेल, आज बोलणार नाही. परंतु आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, ट्रोल करू नका. करायचं असेल तर मला काही फरक पडत नाही, परंतु कधीतरी आपल्या नेत्याजवळ सुद्धा बसा ना. बापू साहेब आहे खरू आहे, खरू आहे, पण ते चुकीचे. हा खरू आहे, पण आता महाराष्ट्राने सरकारच्या वेळेस केला असेल म्हणून का कारण मी बंद आहे, म्हणून सूतगिरणी बी बंद आहे, म्हणून दूध संघ बी बंद आहे. नाही पण खरेदी विक्री पे तो फक्त भाडून गोळा करायला होतो, कार्बन जमाना होतो ते बी अरे का जबाबदारी लेसू काय नाही. जागूभाई तब जरा ते घोड़े बढ़ावा बढ़ाने बैठक करे मंडप में हने आए प्रॉब्लेम केम सॉल्व कराना इना पे आपण बडे जण काम करे. आपण सगळे जण येत्या 20 तारखेला ज्यांना शक्य असेल त्यांनी या. आम्ही नाही 20 तारखेला ज्यांना वर यायचं असेल त्यांनी हात वर करा, बरं तुम्ही जण यायचे. हा आपण 20 तारीख जे आहे आम्हाला सत्यान भाई ते वडील भैया साहेब त्यांनी तिथल्या मंदिराला मूर्ती दान केलेली आहे, त्यामुळे त्यांचं भावनिक नातं आहे तिथं. तर त्या मंदिरामध्ये जाऊन पहिले आपण आरती करू आणि देवाकडे साकडं घालू की देवा आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीय अण्णासाहेबांनी मार्गदर्शन करून या मंदिराच्या साक्षीमध्ये अनेक वर्ष ही सूतगिरणी चालवलेली आहे. ही सूतगिरणी उघड्या डोळ्याने आमच्या देखत तिचा लिलाव होऊ देऊ नका, असं साकडं आपल्याला आधी गणपतीकडे घालायचं आहे आणि सूतगिरणीची पाहणी करायची आहे, पुढची वाटचाल ठरवायची आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. तात्या तर खरेदी विक्री काय राहा पण तुझे आज काही जायच तो पहिल्या नंतर मला मुद्दा खालायचा आहे पाठो फाळा मुद्दा तुझे ना, कारण ते रोज उठेने मार नगरपालिका आम्ही मार पछाडी लटकी आहे या नागता. ह्याला जबाबदार कोण, ह्याला जबाबदार कोण? त्या हमारे ज्ञानेश्वर चौधरी नगर से बहुत हुशार मला जेटो हुशार होते ना जेटो कोई नाही मिळे, पण ती बी शिकाडी नाव काय बी सांगितलं ह्याला जबाबदार कोण. ह्याला ते काही स्वतःला मगन साहेब बापू साहेब त्यांनी की तू एकदा तू विचारेल नाही ना. बापू साहेब नितीन नानभाऊ सांगतो तू आले नानभाऊ तू जरा आपल्या नेता ना ना. बापू साहेब खरेदी विक्री बंद पडली, सूतगिरणी बंद पडली, कारखाना बंद पडला, पेपर बँक बंद, याला जबाबदार कोण? नाही त्याला हाकले सांगतो उत्तर द्यायचे नाही. आणि उठून सोडून नगरपालिकेमध्ये तुमच्यामध्ये जर माहिती तुम्ही नगरपालिका जर ना तुम्ही राष्ट्रवादी आले सांग जनता चौक में नगरपालिका में नगराध्यक्ष जे चुकाल होईल तर त्यांना कमळा उतारा म्हणून जनता चौक उत्तर द्यायला आपण भाग पाडतो म्हणा. तुम्ही त्याच्या लागेल सांगा आपण उत्तर जनता चौक मध्ये देऊ. पण आज विषय सूतगिरणीचा आहे. 20 तारखेला आपण सगळेजण या. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो, आपण सगळेजण व्हॉट्सअपच्या आमंत्रणाने, काही लोक फोनच्या आमंत्रणावर आले, जे लोक ऑनलाईन ऐकतायत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळे पत्रकार बांधव आपल्याला वैयक्तिक फोन झाला नाही, पण आमच्या निरोपावर तुम्ही सगळेजण आलात, तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजची ही सभा संपली असं मी जाहीर करतो. तत्पूर्वी राष्ट्रगीत करूनच आपण सर्वांनी ही सभा संपायची अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.